मला हा एपिसोड बघताना कुठेही हे नवीन आहे असं जाणवलं नाही. अतिशय प्रोफेशनली केलं, अतिशय उत्तम केलं आणि मला आणि हे समाधान प्राप्त व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. तर कोल्हापूरला खेळ म्हणणारे लोक सुद्धा लाजतील असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. स्पीड न्यूज लाईव्ह 24 या वृत्तवाहिनीने आज अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. आणि आज खवय्येगिरी या पाककलेसंदर्भातील खमंग, रुचकर, स्वादिष्ट आणि पौष्टिक कार्यक्रमाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. खवय्येगिरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनल प्रत्येक घराघरात पोहोचेल आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीत उतरेल यात शंकाच नाही. खमंग, रुचकर, स्वादिष्ट आणि पौष्टिक खाद्यपदार्थ कोणाला खायला नको असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गृहिणींना तसेच खाद्यपदार्थ शौकीनांना मदत होईल. चला तर मग स्पीड न्यूज प्रस्तुत खवय्येगिरी या कार्यक्रमाला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देऊन नवनवीन पदार्थ चाखू. कधी करू स्वादिष्ट तर कधी करू रुचकर, कधी जिभेचे चोचले पुरवणारे चटकदार पदार्थ बनवू तर कधी आरोग्यदायी पौष्टिक पदार्थांचा चवीचा स्वाद जिभेवर घेऊ. कधी ताव मारू भक्कड मटण आणि रश्श्यावर तर कधी गोडाधोडाने जिंकू साऱ्यांची मनं. या खवय्येगिरी कार्यक्रमास माननीय कृष्णदेव गिरी सर, माननीय रणजित गावडे सर, माननीय फारुख बागवान सर प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहिले. तसेच या मान्यवरांनी स्पीड न्यूजला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कौतुकांचा वर्षाव केला. सुरुवात करणं हे फार सोपं आहे, पण ते निर्विघ्न शेवटपर्यंत पोहोचवणं हे फार अवघड आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं सहकार्य हे अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे. तुम्ही जे काय काम केलंय ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलंही विघ्न न येता जर ते लोकांमध्ये पोहोचलं तर त्याचं समाधान ह्याच्यापेक्षा कितीतरी पटणे तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. आणि हे समाधान प्राप्त व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. व्यासपीठावरचे सगळे सन्माननीय सदस्य आणि स्पीड न्यूजचे सगळे पिलर, कारण ही जी इमारत आहे ती सगळी तुमच्यावरच उभी आहे. आणि मला हा एपिसोड बघताना कुठेही हे नवीन आहे असं जाणवलं नाही. अतिशय प्रोफेशनली केलं, अतिशय उत्तम केलं आणि मला आज मी कुंभार साहेबांचं आणि आपल्या सगळ्या टीमचं खरं म्हणजे फार फार कौतुक करू इच्छितो. कारण आज वटपौर्णिमेचा दिवस आणि महिलेला आपली ओळख करून देण्याचं एक साधन आपण आजच निर्माण केलं. त्याबाबत या सर्व महिलांच्या मार्फत मी आभारी आहे. ते ज्ञान प्रत्येक स्त्रीकडे आहे, पण ते दाखवायचं कुठं आणि काय पद्धतीनं दाखवायचं यासाठी कुठलं साधन उपलब्ध नव्हतं. आणि ते कोल्हापूर सारख्या ठिकाणी कुंभार साहेबांनी उपलब्ध करून दिलं. कारण मी कोल्हापूरचा फार पहिल्यांदा विचार करतो. फारुख साहेबांच्यासारखं संपूर्ण महाराष्ट्राचा नाही आहे, कारण कोल्हापूर मला फोकसमध्ये आणायचं आहे. त्यासाठी जसं खंडपीठ मी मागतो कोल्हापूरमध्ये, त्याच पद्धतीनं ही अशी साधनं जर इथं उपलब्ध झाली तर कोल्हापूरला खेळ म्हणणारे लोक सुद्धा लाजतील असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा सर्व महिला जे हे आहेत सदस्य येते त्यांचा आभार मानतो. कुंभार साहेबांना परत एकदा शुभेच्छा देतो. यासोबतच स्पीड न्यूजचे सर्वेसर्वा संजय कुंभार सर यांनी या कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व स्पीड न्यूजच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. की ज्या वेळेला आपण टीव्हीवरती एखादा कार्यक्रम बघतो किंवा आपण एखादी ॲडव्हर्टाईज बघतो तर त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी वाटत होत्या की हे कुठून जर बाहेरून शूट केलेलं आहे.
आणि हे असं आपलं यूट्यूब चॅनलच्या पात्रतेच्या पलीकडचं जाऊन आपण हेच जर आपण लाईव्ह टीव्हीवर दिसायला सोडलं तरी आपल्याला कोणी म्हणणार नाही की आपण कोल्हापूरमध्ये बनलेलं हे ॲडव्हर्टाईज असतं. ओके. तसेच प्रोजेक्ट मॅनेजर स्वप्नाली जगोजे कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर सूत्रसंचालन स्पीड न्यूजचे अँकर वैभव प्रधान यांनी केलं. यावेळी डायरेक्टर एडिटर इन चीफ एकनाथ पाटील सर, क्राईम रिपोर्टर हाजी अब्दुल मीर शिकारी, वृत्त संपादक सुहास पाटील सर, क्रिएटिव्ह हेड राज खिरुगडे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी मदत करणारे केतकी सरनाईक, सपना नकाते, मानसी समुद्रे, विनय कांदेकर, रिषभ पाटील यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता पूजा नाईकवाडे यांनी आभार मानून केली. मला हा एपिसोड बघताना कुठेही हे नवीन आहे असं जाणवलं नाही. अतिशय प्रोफेशनली केलं, अतिशय उत्तम केलं आणि मला आणि हे समाधान प्राप्त व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. तर कोल्हापूरला खेळ म्हणणारे लोक सुद्धा लाजतील असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.